करण्याची संधी. न्यू बॅट्समन भारत नॉन स्ट्राईक साठी साई. चला प्लीज आपण थोडस वेळ कमी घ्या, लगेच आपण स्पीडअप करायचंय. क्रिकेटचा बिग गेम आणि क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्र आपण पाहतोय. ओम साई पीसे. पहिला चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर जागून मारण्याचा प्रयत्न देखील पाहिला होता फलंदाजाचा. निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या असलेली षटक क्रमांक पहिलं. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज. आणि या ठिकाणी मात्र ऑन साइडचा चांगला फटका आपण पाहतो. चेंडू डीप मध्ये जातोय. पहिल्या दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने भारत आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. संघाचा श्री गणेशा देखील होतोय. धावसंख्या होती बिनबाद 1. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे बॅट्समन साई याला. फलंदाज नीचे थोडासा स्टेपवर जातो, पुढे मारण्याचा प्रयत्न होता. लाईन रिकव्हर करता आली नाही. चेंडूची लाईन मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातो धावसंख्या असलेले. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोज. पुन्हा एकदा फलंदाज निघतो स्टेपवर जातो. पुन्हा एकदा लाईनअप करू शकला नव्हते. प्रॉपर बॅटवर चेंडू घेता येत नाही. वारंवार चुका आपण पाहतोय. फलंदाज साई याच्या बॅट मधून दुसरा चेंडू देखील डॉट जातोय. धावसंख्या अजून स्थिर षटक क्रमांक पहिलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 1. आतापर्यंत 3 चेंडूची फेक झालेली आहे. 4-4. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका घेण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कसा स्पर्श देखील आपण पाहतोय. महत्वाच्या सामन्यामधून निश्चितच आज कुठेतरी थोडस खराब कामगिरी आपण पाहिली होती फलंदाज साई याची. तीन चेंडू मधून कुठल्या प्रकारची धाव झाली नाहीये. कॅच कॉट बिहाइंड आउट असा फलंदाज बाद होतोय. अगेन्स्ट न्यू बॅट्समन कुंदन. चला प्लीज थोडस आपण वेल कमी घ्या. यानंतर देखील पुढील 2 संघांना विनंती बांद्रामध्ये काल्हेर विपक्ष गावदी स्पोर्ट्स भादवड. आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचंय. या ठिकाणी मात्र चेंडूला अक्रॉस लाईन थोडंसं आडव्या बॅटने मार करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये पुन्हा एकदा संपर्क साधल्यानंतर बॅट्समन कुंदन याला एक निर्धाव चेंडू जातो. षटक क्रमांक पहिलं संपतं. काल लाजवाब गोलंदाजी, फक्त आणि फक्त 1 धाव आणि 1 फलंदाज ज्यानं बाद केला. माझ्याकडे षटकात असताना आपण पाहिलं पॉवर प्लेच्या षटकारामधून पॉवर पेश केली होती ते गोलंदाज मनोज यांनी. फक्त 1 धाव. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज निलेश. निलेश येतोय. चला प्लीज थोडस आपण स्पीडअप करा, बेल कमी घ्या. निलेश त्या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघू. चेंडू एक्झिट ट्रॅव्हल होतोय. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. आपण काऊ कॉर्नर मिड ऑन सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. लँड निश्चित झाला होता, म्हणजे कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, सेफ लँड झालं होतं चेंडूचं. आणि एका टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत मिळते 1 धाव. 2 धावा घेतल्या. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे संख्या 3. 1 बाद 3 षटक क्रमांक दुसरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिड ऑन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय.
एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेक थोडीशी अंडरआर्म आणि 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी सगळ्यात धावसंख्या 5 वर पोहोचते. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक झाली, दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर फलंदाज भारत याला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक दुसरं, धावसंख्या आहे ती 5. अगेन्स्ट निलेश. आपल्यावर चेंडू सुंदरसा ऑनराईटचा फटका आपण पाहतो. कार्पेट चेंडू जातो डीप मधून, जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते. दुसऱ्या धावेची मागणी बघूया आणि सहजगती 1-2 धावा काढण्याची संधी. 2 धावांनी संघात धावसंख्या 7 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं, पहिल्या षटकारामध्ये काल लाजवाब कामगिरी आपण पाहिली होती. गोलंदाज मनोज तावरे याची अप्रतिम उत्कृष्ट एक मॅजिकल षटकात आलं. त्यानं फक्त आणि फक्त 1 धाव दिली होती आणि महत्वाचा फलंदाज साई याला देखील त्यानं बाद केलं होतं. रवी नाईक यांच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. कारगिरी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि खंदे समर्थक आहेत. रवी नाईक हे देखील आपल्या संघाला आणि चेंडूला पुलचा फटका आहे. बघू चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र झेल कलेक्ट करू शकला नाहीये. स्कोर ऑफ विकेट आपण चेंडू निश्चित पाहिला होता. क्षेत्ररक्षक तो झेल कलेक्ट करता आला नव्हता. झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. या दरम्यान 1 धाव कंप्लीट, धावसंख्या 1 ने पुढे सरकते 8. फलंदाज शपल झाला होता. चेंडूला हुक करण्याचा मनसुबा देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला, मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. एक लॉलीपॉप चेंडू निश्चित होता, मात्र ज्या चेंडूवर समाचार घेवा हवा होता तसा घेता आला नाहीये. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक दुसरं. 2 षटका कंप्लीट झालेली आहेत. 2 षटकांच्या अंती कारविली संघ पोहोचतोय 4च्या सरासरी 8 या धावसंख्येवर. दोन षटकांच्या अंती धावसंख्या फक्त आणि फक्त 8. प्रतिषटक आपण विचार केला तर 4 धावांची सरासरी. षटक क्रमांक 3 विठ्ठल येतोय. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. पूर्ण संघ आपण प्लीज थोडस बेल कमी घ्या. षटक क्रमांक 3 विठ्ठल लेफ्टन. या ठिकाणी मात्र हलक्यात फक्त चेंडू थोडंसं चॉप केलं जातं. चेंडू मिडॉनला येतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 3-9. षटक क्रमांक 3 धावसंख्या 9 आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विठ्ठल. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो की काय. वाट कॅच, वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज मात्र कुंदन या ठिकाणी बाद होतोय. मोठा पाटक्याचा मानस निश्चित पाहिला होता. कुठेतरी मिडविकेट सीमा रेषा क्लिअर करण्याचा इरादा त्याचा आपण पाहिला होता, मात्र क्लिअर करू शकला नाही. कॉर्नर सीमा रेषा डीप मधून काय लाजवाब झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय कुंदन. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. बेल जज कॅच. फलंदाज पेलो होतोय कुंदन. धावसंख्या अजून स्थिर. धावसंख्या फक्त आणि फक्त 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विठ्ठल. न्यू बॅट्समन गुरुनाथ.
स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती भारतीयाला. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय आणि कॉट बिहाइंड सोबत फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय भारत. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतो या ठिकाणी आपण पाहतोय. आणि ऑन द अटॅक साधण्याची एक सोडा संधी, नामी संधी आता मात्र असेल ती विठ्ठल याला. नेक्स्ट न्यू बॅट्समन संदीप. बीर तानाजी दापोडे. मित्र आपण जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेवर या संघाने निश्चितच चषकावर नाव कोरलं. त्यानंतर मात्र नेक्स्ट बॅट्समन संदीप. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विठ्ठल. काय लाजवाब गोलंदाज. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2 महत्वाचे फलंदाज बाद 1 धाव दिली जाते. उर्वरित 3 चेंडू अजून बाकी आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ऑन द हॅट्रिकचा बॉल. चांगला चेंडू होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आला होता फलंदाज संदीप याला. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्त्री षटक क्रमांक 3 धावसंख्या फक्त आणि फक्त किती आहे? 9. मनोजी आपण देखील चेंडूला शॉर्ट ऑन पुल अँड सक्सेसफुल. खराब क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चेंडूला जज करता आल्यानंतर निश्चित झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता, मात्र स्वतःला कुठेतरी स्थिर करू शकला नव्हता. आणि चेंडू मात्र मस्त उपस्थित दस्तक. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकाने सांगा धावसंख्या 13. संधी निश्चितच होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. चौकार आहे. षटक क्रमांक 3. आता मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिला. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. लाईनअप करू शकणार मिडल बॅट प्रॉपर चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर षटक क्रमांक 3 संपता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 13. परिपूर्ण आज बॅकफुट आपण पाहते. कारविडी संघ महत्वाच्या सामन्यामधून प्रथम फलंदाजी करताना ती साजेदारी, ती फलंदाजी मात्र आज निश्चित कारविडी संघामधून दिसत नाहीये. वेलकम अरुणजी, आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज निश्चित मला वाटतं त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सतीश उमराटकर यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट सांगितले. धन्यवाद सतीश. अंतिम षटक प्रशांत यांच्या माध्यमातून. इथं मात्र पहिल्याच चेंडूची खराब हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. आपण जर धावफलकावरती धावा जर पाहायला मिळतात, आपल्याला 13 धावा पाहायला मिळत आहेत. अतिशय कमी धावांचा इथं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये पाहण्यासारखं राहील किती धावा जमा करेल. या वेळेस चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. धावसंख्या पण स्कोर कार्डवरती पाहू शकतात. 14 धावा. प्रशांत तयार होतोय. 3 गोलंदाजाने खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथं मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खाली राहिला जातोय. ज्या अनुमान लावला होता चेंडू मागे फलंदाजाने, त्या अनुमानाने चेंडू आला नाहीये. इथे मात्र एका धाव्यापासून रोखू शकत नाहीत. एक धाव अर्जित केली जाते. एका धाव्याने धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचते. या वेळेस चेंडू मात्र पाहू शकता आपण ऑन साइडला जातोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावीचा दबाव टाकला जातोय. इथं मात्र पाहू शकता आपण 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जात आहेत. या दरम्यान आपण पाहू शकता डुंगेगावचे उपसरपंच सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेब यांनी खास करून आयोजन, नियोजन आणि
रामदास पाटील यास शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या. धन्यवाद जितू पाटील, आपल्या या स्पर्धेमध्ये सरस स्वागत आहे. आपण पाहतात सरपंच उपसरपंच चषक 21-22 चा हा थर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र आपण पाहू शकता हा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला जातो. खोलवर डब्याचा चेंडू इथं पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर मात्र वेग प्राप्त करतोय. परिणाम स्वरूप आपण जर पाहिलं तर एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवले, जकडून ठेवलेले आहे. जणू काही फलंदाजांच्या डोल्यावरती पट्टी बांधलेली आहे गोलंदाजाने. मोठे पटके पाहायला मिळत नाहीयेत. इथं मात्र हाही चेंडू आपण पाहू शकता. हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी अनपेक्षित उचली सुद्धा घेतली जाते ना, आतल्या बाजूने ओढला जातोय. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. ज्या बजरंग कारेवली संघ खेळतो असा वाटत नाहीये. फायनलिस्ट टीम आहे आणि हा संघ इथं मात्र रनांसाठी एकदम हतबल झालेला आहे. एक रनासाठी झगडावा लागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 4 पाहायला मिळते. धावा खूप कमी आहेत. इथं मात्र पाहू शकता अंतिम चेंडूवरती सुद्धा कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये आणि 4 षटकांचा खेळ संपन्न होते. धावा जर पाहिल्या धाव फलकावरती तर 17 धावा, 18 धावांचं लक्ष आहे. चार षटकांचा खेळ संपन्न झाल्याने धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला 17 पाहायला मिळाली. इथं मात्र विजयाचं लक्ष 18 धावांचं आहे गावदेवी पूर्ण संघासमोर. कारण आपण जर पाहिले तर एक स्फोटक फलंदाजाने भरलेला संघ ज्या बजरंग कारेवली संघ आपण पाहतोय, परंतु अशा संघासमोर इथं मात्र गोलंदाजाने कमर कसून गोलंदाजी केली. टिचून मार आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने आपण पाहतोय या स्पर्धेतील लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 17 धावांचं. या अगोदर आपण जर पाहिलं तर लोएस्ट स्कोर सोनाली संघाच्या बाजूने होता 19 धावांचा. तो रेकॉर्ड इथं मात्र तुटलेला पाहायला मिळतोय आणि स्पर्धेचा हाय स्कोर ओम साहेब पिशे या संघाच्या माध्यमातून 57 तब्बल धावांचं. आणि वैयक्तिक सर्वाधिक धावा कुठून काढल्या ओम साहेब पिशे संघाचा गणेश पाटील याने 42 धावा नॉट आउट. तर यानंतर होणारा सामना गावदेवी भादवड वर्षात 15 वरती काल्हेर. दोन्ही संघाचे संघनायक आले असतील तर आपण नाणेफेक करून घेऊया.
तर दोन संघांदरम्यान आपण इथं नाणेफेक करणार आहोत. गावदेवी भादवड वर्सेस 15 ते काल्हेर या संघादरम्यान. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. तर पहिल्या चेंडूची पिके पाहायला मिळते. इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. पहिल्या चेंडूवरती एक सफलता, फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात. निश्चितच आपण पाहतोय जय बजरंग कारवली संघ हा 10 खेळाडूंशी खेळतोय. त्या अनुषंगाने त्या संघास 2 रनांची पेनल्टी लावण्यात येत आहे. कारण आपण या फॉर्मेट मध्ये हा एक नियम आहे की तुम्ही 11 खेळाडूंपेक्षा जर कमी खेळाडूंनी खेळताय तर तुम्हाला 2 रनांची पेनल्टी लागते. इथं मात्र पाहू शकता आव्हान होतं 18 धावांचं, त्यात या 2 रनांची ही पेनल्टी म्हणजेच आपण पाहू शकता ऍड होते. ज्यावेळेस ही षटक समाप्त होईल तेव्हा 2 रना ऍड केले जातील. इथं मात्र पाहू शकता चेंडू मात्र मिडवेटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. सीमारेषा बाहेर चौकार. तर आपण पाहू शकता चमकार येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय. या वेळेस चेंडू खाली राहिला जातो. बीट झाला, फलंदाज बीट होते. यष्टीरक्षक दरम्यान आपण पाहिलं तर 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 2 धावा ज्या पेनल्टीच्या त्या ऍड केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्या अनुषंगाने एकंदरीत 18 धावांचा टार्गेट असताना षटक क्रमांक पहिलं भारताच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस इथेही पाहू शकता आपण बीट झाला, फलंदाज बीट होते. यष्टीरक्षक दरम्यान चेंडू मात्र डीप मध्ये चाललेला आहे. फाईन लेगच्या रिजन मध्ये अडवला गेला आहे चेंडू. नाही, इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केलेल्या पाहायला मिळत आहेत. अतिशय कमी धावसंख्या धावफलकावरती लागते आणि इथं मात्र चुका पाहायला मिळत आहेत. जय बजरंग कारवली संघाच्या माध्यमातून जय बजरंग कारवली संघ ज्या अंदाजाने जाणला जातो, ओळखला जातो, ती ओळख मात्र इथं पाहायला मिळत नाहीये. या सामन्या दरम्यान गावदेव पूर्णपणे हेवी ठरतो त्यांच्यावरती. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये. निर्धाव राहतो चेंडू. या वेळेस मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळते कारण क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला मिळतोय आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. पेनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या पकडून आपण पाहतोय 11 धावा पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती. अठरा धावांचं लक्ष होतं मात्र इथं मात्र आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती 11 धावा लागतात. 2 रनचे पेनल्टी ऍड करून. तर येणाऱ्या या काही ओव्हर मध्ये फक्त 7 धावांची गरज आहे विजयासाठी गावदेवी स्फोट पूर्ण या संघास. तर चला खेळायला सुरुवात करायची आहे वेळ वाया न घालवता. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय आणि इथं मात्र पाहू शकता फक्त एकच धाव मिळते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्या जरी धावफलकावरती जमा केली तरी विजय सहज सोप्या गतीने
निर्माण करता येईल त्या कारणास्तव बिग हिट मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. यावेळेस चेंडू बॅट वरती घेतलेला आहे, चेंडूला टर्न केला मिडलच्या रिजन मध्ये. एक धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते आपल्याला. अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते आणि इथं मात्र आपण पाहू शकाल अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे, परंतु क्षेत्ररक्षण इथं चांगलं पाहायला मिळते. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचते. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. सिंगल धावा घेऊन स्कोर कार्ड पुढे सरकवत ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. अजून बराच खेळ बाकी आहे आणि धावा खूप कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस. इथे पाहू शकता आपण मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि इथं मात्र निर्धाव राहतोय चेंडू. साई यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी खूप कमी धावा धावफलकावरती लागताना दिसल्या ज्या बजरंग कारावली संघाच्या. इथं मात्र पाहू शकता आपण उजवी सोडून जातोय, पण आमच्याकडे बोलत आहेत आणि वाईटची खून केली जाते. अजून एक धाव आकड्यामध्ये जमा होते. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. अवघ्या 3 धावांची गरज आहे विजयासाठी. यावेळेस चेंडूला दिशा दिली पॉइंटच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. एकच धाव, काही आवश्यकता वाटत नाहीये जास्त जोखीम घेण्याची. तर आपण पाहतोय एकच धाव अर्जित केली जाते. एका धावेने 16 धावा. 2 धावांची गरज आहे इथं मात्र विजयासाठी. या 2 धावा या चेंडूवरती बनतील का हे पाहण्यासारखं राहील. आणि यावेळेस बिग हिट मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर आणि इथं विजय संपादन करतोय गावदेवी पूर्ण संघ.